नमस्कार, मी स्मिता. स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. तर तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे ते. तर नवीन परकर आले होते कस्टमरचे, तर ते फोल्ड करायचे होते, म्हणजे त्यांची उंची कमी करायची होती. असे 4 परकर आले होते. तर त्यांनी सांगितलं होतं कट कर म्हणून. तर मी कट न करता, म्हणजे परकर न कापता त्याची उंची कमी केली एकदम परफेक्ट. आणि तुम्हीसुद्धा अशी उंची करू शकता, घरीसुद्धा करू शकता किंवा टेलरकडूनसुद्धा करू शकता. तर घरच्या घरी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर शिलाई मशीन असेल तरी करू शकता, नसेल तरीही तुम्ही उंची कमी करू शकता. हातावरती तुम्ही करू शकता. जर सुईने तुम्हाला धागा टाकता येत असेल तर तोही तुम्ही करू शकता. तर मी मशीनवरती टीप मारली आहे. तर कशी मारली हे तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये रेडीमेड बंद होता, तर तो मी काढून टाकला आहे. आणि नंतर मी पैकी फोल्ड करते आहे ते तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि नीट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर वरची जी बंदाची बाजू असते ती बंदाची बाजू एकदम दोन्ही बाजूने बरोबर करून घ्यायची. आणि ती जी वरची पट्टी असते त्यांची रेडीमेड शिलाईची, तर ती पट्टी मोडपून घ्यायची आणि नंतर मग त्याला शिलाई मारायची. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित बघून टाकू शकतात. तर बघा मी कशी फोल्ड केली आहे. तर खालीवर होऊ शकतं, तर खालीवर होऊ न देता तुम्ही अशी घडी मारून टीप मारू शकता. तर मी थोडीशी जास्त घेतली आहे, कारण उंची खूपच जास्त आहे परकरची आणि त्यांची कस्टमरची उंची कमी असल्यामुळे त्यांना कमरेत खूप लांब होत आहे. तर ज्या बंद असतो त्याचं माप आहे त्याच्यापेक्षा पण थोडंसं मी जास्तच घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, तुमच्या उंचीनुसार तुम्ही ते बंद मोडपू शकता. तर मी मोडपून घेतलं आहे अशापैकी. तर टीप मारलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मी जास्त घेतलं आहे आणि नंतर आता टीप मारून घेत आहे. आता व्यवस्थित हळूहळू टीप मारून घ्यायचे. एका साईडनी बरोबर अशी टीप मारून घ्यायची, सरळ टीप मारायची, वाकडी तिकडी नाही मारायची, म्हणजे बंद घालताना परत अडचण येऊ नये म्हणून. तर एका साईडने मी बरोबर टीप मारत आहे. वरच्या बाजूनी मस्त अशी मुडपूनच घ्यायची, तर कट करायची गरज नाही. आणि इथे मी दोरा पांढरा वापरलेला आहे. तर वापरायचे परकर होते आणि आतल्या बाजूला काही दिसत नाही म्हणून मी वरचा दोरा हा पांढरा वापरलेला आहे. आणि बॉबिनचा दोरा तो लाल आहे. तर तुम्ही मॅचिंगचा सुद्धा घेऊ शकता. मी मॅचिंगचा काही घेतलेलं नाही, कारण वापरायचे परकर आहेत आणि आतल्या बाजूनी काही दिसत नाही म्हणून मी पांढराच दोरा वापरलेला आहे. तर बॉबिनचा दोरा लाल असल्यामुळे बाहेरची बाजू अजिबात दिसत नाही. तर तुम्हाला दाखवते हे बघा व्हिडिओमध्ये, की एकदम व्यवस्थित अशी टीप बसलेली आहे, परफेक्ट उंची कमी झालेली आहे. तर अशी दोन्ही बाजूनी टीप मारून घ्यायची. मी असे 2-3 परकरला टीप मारली. एकूण 4 परकर आले होते, त्यातल्या 2-3 परकरला टीप मारली आणि नंतर मग बाकीचे सर्वच परकर टीप मारून त्यांना दिले. तर त्यांना खूप आवडले. एकदम परफेक्ट अशी शिलाई बसली आणि परफेक्ट उंची पण बसली आणि कट करायची गरज नाही पडली. तर सगळ्या बाजूने व्यवस्थित माप घेऊन आपण करू शकतो. आणि नंतर जी साईडची जी बाजू असते ती टीप मारावी लागते. तर मी साईडची बाजूला पण टीप मारून घेतली, कारण तिथं उसवायची शक्यता असते. जर उसवला तर पूर्ण परकर शेवटपर्यंत उसवत जातो, म्हणून एका साईडला टीप मारून घ्यायची. आणि दुसऱ्या साईडला जी असतं कळी असते तिथे ओव्हरलॉक केलेलं असतं, त्यामुळे तिकडे टीप मारायची काहीच गरज नाही. तर लॉक केले त्याच्या दुसऱ्या बाजूला एक टीप मारलेली असते, तिथं ओव्हरलॉक नसतं, तर त्या ठिकाणी डबल टीप मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित बसतं. आता दुसरा परकर मी घेतलेला आहे. एक लाल आहे, एक चॉकलेट आहे आणि एक पोपटी, असे 3 परकर आहेत. तर मी लाल आणि चॉकलेटीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे. तर तुम्हाला परकर फोल्ड कसा करायचा, म्हणजेच परकरची उंची कशी कमी करायची हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2 परकरला टीप मारून तुम्हाला दाखवलं आहे. तर पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता, की आता ह्या चॉकलेटी परकरला मी टीप मारत आहे. तर काही वेळेस कोस असतो, तर कोस व्यवस्थित बघून आपण टीप मारायची. कोस असला तर ते तिरकी टीप जाते. तर तिरकी टीप गेल्यानंतर परकर वर आणि खाली, एका साईडला वर होतो तर एका साईडला खाली जातो, असं नाही करायचं. तर कोस बघून आपल्याला टीप मारायची आहे. तर मी कोस बघून अशी टीप मारली आहे. सुरुवातीला डबल टीप मारून घ्यायची, नंतर सिंगल टीप अशी एकसारखी मारून घ्यायची. तर
तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला आता एकदम व्यवस्थित टीप आलेली आहे आणि उंची पण व्यवस्थित बसलेली आहे. परकरला जी बांधायची नाडी असते ती पांढरी असते आणि ती नाडी एकदम अशी बारीक असते, तर ती कमरेला बांधल्यानंतर कचते. कचू नये म्हणून आपण आपल्या एखाद्या साडीची किंवा ब्लाऊज पीस जो आपण घालत नाही, शिवत नाही अशा साड्यांच्या पट्ट्या कट करून त्या पट्ट्यांची बंद शिवून आपण घालायचे, म्हणजे व्यवस्थित असं परकर बसतं, रुतत नाही किंवा काही नाही. तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करीन. तर परकरच्या नाड्या मी कशा पट्ट्या कट करून शिवल्या आणि त्या कशा परकरमध्ये घातल्या हे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर माझा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता उंची एकदम परफेक्ट आलेली आहे. खूप छान फिनिशिंग झालेली आहे परकरची. तर आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की बघा. तर असे माझे 4 परकर शिवून झाले आहेत. तर सर्वांची एकच मापाने मी शिलाई केली आहे. तर तुम्ही बघू शकता ते ओव्हरलॉक आहे आणि साईडला मी दोन्ही परकरला टिप मारून तुम्हाला दाखवले आहे आणि सर्वच परकरला मी 4 परकर होते त्यांना सर्वांना अशा टिपा मारल्या आणि एकदम व्यवस्थित बसलं परफेक्ट. कस्टमरला तर खूप आवडलं. तर तुम्हाला आवडलं असल्यास मला कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघायला नक्की या विसरू नका. आणि नॉड मी अशी बनवली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.